सुद्धा केलेली आहे आणि ही कोबीची भाजी. किती सारा स्वयंपाक केलाय बापरे. मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. आज आहे गणेश चतुर्थी, तर सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज चाललेलो आहे मी जाऊबाईंच्या घरी, कारण त्यांच्या घरी पण गणपती असतो. तर चाललेले आहे दर्शन घेण्यासाठी. आम्ही सर्वच चाललेलो आहे. तर चला जाऊन येऊ आपण. तयारी झालेली आहे. आता आम्ही जायचं आहे आमच्या बंधूंच्या घरी गणपती बघायला. आता सर्वांची आमची तयारी झालेली आहे. आता चला चाललेलो आहे बाहेर. पाऊस थोडा थोडा येतोय, ढग आज खूप आहेत. आणि तर सकाळी ना खूप मोठा जोराचा पाऊस आलेला. मला वाटलं आता जाता वेळी पाऊस येतो का काय माहित, थोडासा ढग होते. तर पाऊस वगैरे काही नाही आलेला. मस्त असं फ्रेश वातावरण झालेलं आहे आता. तर चाललेलो आहे आता. दरवाजा वगैरे लावला, लॉक लावलं. आता चाललेले आहे पनवेलला. तर चला माझ्या जाऊबाईंच्या इकडे जायचं आहे आपल्याला गणपतीचं दर्शन करण्यासाठी. त्यांच्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती दरवर्षी बसवला जातो. तर त्यांनी बोलवलेलं होतं. तर चाललेलो आहे आम्ही सर्वजण. तर आता थोड्याच वेळामध्ये त्यांच्या घरी पोहोचणार आहोत आपण. आम्ही बघा आता पोहोचलेलो आहे. तर बेडवरती बघा संदेश बसलेला आहे. त्याच्याच बाजूला त्याचा मित्र बसलेला आहे आणि समोर होता तो ओमकार बसलेला होता. तर इकडे बघा गणपतीची मूर्ती किती सुंदर अशी आहे. तर बाप्पा आपले सकाळी विराजमान झालेले आहेत आणि डेकोरेशन केलेलं आहे ना, किती सुंदर प्रकारे केलेलं आहे. छोट्याशा जागेमध्ये मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. मला खूप आवडलं असं डेकोरेशन. मला खूप आवडतं छोट्या जागेमध्ये मस्त असं डेकोरेशन असावं. जास्त पण पसारा नसावा डेकोरेशनचा. आणि त्यामध्ये मूर्ती सुद्धा खूप छान अशी दिसत होती. तर मी आज चाललेली आहे. ननंदबाई आमच्या आलेल्या होत्या ना, त्यांची ओळख करून तुम्हाला देते. काय होतं माहितीये का, आणि बोलवते ना लई. सृष्टी काय करते का तू? मेहंदी रात्री नाही काढली? नाही का? कशी चांगली आहे ना तू? मी पण चांगली आहे बाई. दीदी कधी आल्यास का? ही ना आमच्या नंदेची मुलगी आहे. बाळा तुझं नाव काय आहे सांग ना इकडे बघून. दीपाली. कितवीला आहे तू? इथं मिस्टर बसलेले आहेत, ते आमचे भाऊ बसलेले आहेत. तर ह्या बघा आमच्या जाऊबाई. मुलगा बसलेला आहे आणि ह्या आमच्या ननंदबाई आहेत. ताई तुम्ही कधी आला? हाय ना बरं. युट्यूब चॅनल चालू आहे, तुम्ही बसायचं. मी विसरलो कसं बघा. बोला हॅलो हॅलो काय करते इकडे? आता जे भाऊ तुम्हाला दाखवले ना, तर आमच्याच गावचे ते भाऊ आहेत. आमच्या दिरांचे मित्र होते. तर ते सुद्धा दर्शन घेण्यासाठी गणपतीचे आलेले होते. तर ते 4थ्या माळ्यावरती गेलेले होते आणि बेल वाजवली तर कुणीच दरवाजा खोलला नाही, कारण त्या घरामध्ये कोण राहतच नव्हतं. त्यामुळे ते खाली आलेत आणि खूप आम्ही हसलो. मग नंतर तर आता मी बाहेर आलेले होते. गणपतीची पूजा वगैरे मस्त गणेशाची करून घेते. मी हार वगैरे आणलेला होता. त्यानंतर केळीसुद्धा आणलेली होती, कारण असं म्हणतात देवाला कुठल्याही गेलं ना तर एक तरी फळ नेवावं, म्हणून मी केळी घेऊन आलेली होती. तर मस्त अशी पूजा करून घेतली. त्यानंतर आता जाऊबाई आमच्या म्हणतायत तुला राह्या बोलवलेलं होतं ना, तू राह्या का नाही आली? तर म्हटलं ओमकारचं कॉलेज आहे त्यामुळे. तर मिस्टरसुद्धा गणपतीची पूजा करतायत. तर चला आपण किचनमध्ये जाऊ. काही काम आहे का आतमध्ये जाऊन बघू. तर स्वयंपाक वगैरे केलेला होता जाऊबाईंनी. तर जेवण वगैरे वाढायचं होतं, कारण माणसं सुद्धा आलेली होती ना त्यांना. तर बघते काय काय केलेलं आहे ते. पापड पुरवड्या भात केलेला एवढा. त्यानंतर इकडे काय आहे बघू. डाळ आहे, डाळ सुद्धा केलेली आहे आणि ही कोबीची भाजी. किती सारा स्वयंपाक केलाय बापरे. स्वयंपाक केलेला आहे. तर बाहेर माणसं सुद्धा आलेले आहेत ना, त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे.
जेवाय वाढ आपण चला वाढ बाय. पटापट वाढ बघा मला ऑर्डर देताय पटापट म्हणजे ऐकलं पाहिजे मोठ्या बाबाईचं. चला बाई खाली बसते तर आता ताटं वाढून घेतलेले आहेत जाऊबाईने आणि मी. तर जाऊबाई आहेत ना ते मुलांना अगोदर देत आहेत नेहून. तर बेडरूम मध्ये ना संदेश आणि संदेशचा मित्र बसणार होता तर दिलेला आहे त्या दोघांना. बस हा हे दादा आहे. हे दोघे दादा इकडे बसले पाहुणे. हा आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलेलं होतं. दुपारच्या 5:30 वाजलेल्या होत्या. तर आम्हाला मोदक करायचे आहेत. तर ताई आणि मी करणार आहे म्हणजेच ननंद आणि मी मोदक करून घेणार आहे. तर चला बेडरूम मध्ये बघू काय करतायत. ताईंना आपण बोलवून घेऊन येऊ कारण आपल्याला मोदक करायचे आहेत ना त्यामुळे. तर इथे ना ताई साड्या काढत होत्या कारण मुलींना साड्या घालायच्या होत्या त्यामुळे साड्या काढायच्या चाललेल्या होत्या. तर आपलं सुद्धा असंच होतं ना लग्नाच्या अगोदर. साडी म्हटल्यानंतर सणवार असला ना तर खूप आपल्याला आवड साडी घालायची. पण आता सणवार असला ना तरी सुद्धा साडी आपल्याला घालू वाटत नाही, नको वाटतं कारण खूप असं गरम होतं साडीनं. त्यामुळे असं वाटतं साडी नको, ड्रेसच चांगला किंवा गाऊन चांगला मॅक्सी. आता आपल्याला मोदक करायचे आहेत ना त्यासाठी सारण केलं पाहिजे म्हणून मी सारण करते. आता 2 नारळ घेतलेले होते ते चांगले धुवून घेतले, नंतर देवाबशीच फोडून घेतले. त्यानंतर त्याचा चांगला बारीक असा किस विळतीनं करून घेतला. आता किस आहे ना या किसामध्ये आपण गुळ घातलेला आहे. समप्रमाणात घातला तरी सुद्धा चालेल पण थोडासा जर कमी घातला ना तर जास्त गोड होत नाही. तर आम्हाला तर जास्त गोड आवडत नाही. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल ना तर तुम्ही समप्रमाणात जेवढं खोबरं आहे तेवढाच गुळ घातला तरी चालेल. आता या खोबऱ्याच्या किसामध्ये मी काय काय टाकलं तुम्हाला सांगते. तर अर्धा चमचा खसखस टाकली, 1 चमचा वेलची पावडर टाकली, 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकली आणि गूळ सुद्धा टाकलेला आहे. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गुळाला आपल्याला पाणी सुटलं जातं. गुळाचं पाणी आटेपर्यंत आपल्याला सारण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर चला मी हे गुळाचं पाणी आटेपर्यंत शिजवून घेते. मोदकाचं सारण आहे ते एका साईडला होतंय तोपर्यंत आपण पीठ सुद्धा किनवून घेऊ म्हणजेच गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ. यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे पातेल्यामध्ये. तर आता आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर इकडे पण लक्ष ठेवायचं आहे कारण आपल्या गुळाचं पाणी आहे ना ते आटलेलं आहे. सारण मस्त असं तयार झालेलं आहे. सारण आपलं तयार झालं की गॅस बंद केलेला आहे. तर पीठ सुद्धा आपल्याला आता वापरून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये. उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला ना त्या पाण्यामध्येच हे तांदळाचं पीठ आहे ते सोडायचं आहे. तर हे पीठ आहे ना खूप छान आहे. एकदम मस्त असे मोदक तयार होत आहेत. जसं चित्रावरती दिसतंय ना तसेच मोदक तयार होणार आहेत आपले. तर हे पीठ नवशिक्या ताईंसाठी खूप छान आहे कारण आता जे लग्न झालेले असतील ना ताई त्यांच्यासाठी हे पीठ खूप छान आहे कारण त्यांना लगेच मोदक करता येत नाहीत किंवा आम्हाला सुद्धा लवकर येत नव्हते, आता यायला लागले आहेत. तर यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे कारण जास्त जर पाणी झालं तर कमी करता येत नाही. पण कमी केलेलं पाणी असेल, कमी पडत असेल तांदळाच्या पिठामध्ये तर नंतर घालता येतं. तर पीठ सुद्धा आता मी सोडून घेते. उकळी आलेली होती पाण्याला त्याच उकळीवरती पीठ सोडायचं म्हणजे बारीक बारीक अशा तांदळाच्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. 1 ते 2 मिनिटासाठीच फक्त आपलं तांदळाचं पीठ आहे ते असं वापरून घ्यायचं पाण्यामध्ये म्हणजे पीठ चांगलं वापरलं जातं. कडक असं पीठ होत नाही, मऊ लुसलुशीत मस्त असं होतं. तर ह्या पिठाचं नाव आहे काटदरे पीठ. तर ह्या पिठासाठी 1/2 किलो पीठ असेल तर 1 ग्लास पाणी वापरायचं आहे. आपलं पीठ आहे ते एवढ्या पाण्यामध्येच भिजवून होणार आहे. तर हे बघा पीठ मस्त असं भिजलेलं आहे. फक्त मळायला लागेल थोडं आपल्याला. तर आता मी पाणी वगैरे काय होणार नाही. पाणी या साईडला काढलेलं आहे ना ते तसंच ठेवणार आहे आता. तर असंच ना थोडं 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये असं किनवून घ्यायचं पीठ म्हणजे मोदक आपले खूप छान होतात. त्यामुळे चांगले शिजवून घेऊ आपण. असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता पीठ आपण खाली घेऊ. तर हे बघा खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं. आता या ताटामध्ये ना मी काढून घेते म्हणजे मळायला पाहिजे आपल्या पिठाला ना. आता हे पीठ आहे ना थोडंसं थंड होऊन द्यायचं कारण हाताला चटके बसतील ना. थंड झालेलं आहे पीठ आपलं. आता मळून घेते. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पण तेल लावायचं आहे पिठाला. खूप छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता पिठाला थोडंसं ना तेल लावून घेते म्हणजे पीठ आपलं मऊसूद होईल. तर बघा छान असं आता मऊ झालेलं आहे पीठ.
आता मोदक करायला घेऊ आपण. जाऊबाई आणि आमच्या ननंदबाई आहेत. सर्वजण आम्ही आता मोदक तयार करत्या. तर आमच्या जाऊबाई खूप छान मोदक तयार करतात बघा. ऑर्डर घ्यायची तर घेऊ शकता. दाखवा कशा करताय तुम्ही. तर हा बघा किती सुंदर असा केलेला आहे मोदक. किती छान अशा पाकळ्या तयार केलेल्या आहेत ना. मस्तच असं झालेलं आहे. पायचं खाली जातो. आता सर्व मोदक आहेत ना तयार करून घेतलेले आहेत. मोदक आहेत ते उकडाय ठेवायचे आहेत. तर चाळण होती ना उकडायची ती काही सापडत नव्हती, त्यामुळे पिठाची चाळण होती त्यामध्येच ठेवलेली आहेत उकडायला. तर उकडाय ठेवता वेळी थोडंसं पाणी खाली ठेवायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे मोदक आपल्या 3 ते 4 मिनिटामध्येच उकडले जातात. कारण पीठ आपण शिजवून घेतलेलं असतं गरम पाण्यामध्ये. तर बघा किती सुंदर असे मोदक झालेले होते. मोदक एवढे सुंदर झालेत ना. सुबक असे आपले मोदक तयार झालेले आहेत. त्याच्यावरती ना केसर सुद्धा लावलेलं आहे आणि तूप सोडलेलं आहे मोदक वरती. आता तर चला जाऊ बाहेर हॉलमध्ये. आपण ताई आहेत ना ते नैवेद्य दाखवतायत गणपती बाप्पाला. तर चला हॉलमध्ये. आम्ही सर्वांनी डान्स केला, खूप एन्जॉय केला. त्यानंतर जेवण केलं आणि मी 11:30 वाजता घरी आली. आम्ही सर्व लेडीजने जिम्मा फुगड्या खेळल्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.